हॅलो स्टुडंट्स, मी अंकिता तुमची कॉमर्स एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स पेपर 2 युनिट नंबर 1 म्हणजेच बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेसवर जे इम्पॉर्टंट MCQ आहेत ते डिस्कस करणार आहोत, जेणेकरून हे MCQ तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हेल्प करतील. ओके. आणि एक महत्त्वाची सूचना, रोज 6 वाजता मी माझा व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन मराठीवर टाकणार आहे. त्यामुळे रोज 6 वाजता प्लीज ग्लोबल ऑनलाईन मराठीला व्हिजिट करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि तो तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे येणारी एक्झाम क्लिअर करण्यासाठी हेल्प करेल. लेक्चरला सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी कॉमर्स पेपर 2 साठी कोर्स प्रोव्हाइड करत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील, ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. फुल सिलेबस टेस्ट सिरीज कव्हरिंग 1000 MCQ विथ द डिटेल सोल्युशन्स प्रोव्हाइड केले जातील. प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर फ्रॉम इयर 2015 to 2020 कव्हरिंग 1000 MCQ विथ द डिटेल सोल्युशन प्रोव्हाइड केले जातील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण ऍड करणार, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी क्वेरी असेल, एखादा प्रॉब्लेम असेल, तर तो तुम्ही त्या ग्रुपमध्ये डिस्कस करू शकता. तुम्ही डायरेक्टली एज्युकेटर्स सोबत तो प्रश्न डिस्कस करू शकता. ओके. तर या कोर्सची फी आहे जस्ट ₹5000. ओके. आणि जर हा कोर्स तुम्ही घेतला तर पेपर 1 त्याच्यासोबत तुम्हाला फ्री भेटेल, ज्याच्यात आम्ही तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करू विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. फुल सिलेबस नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. व्हिडिओ लेक्चर्स विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. प्रीवियस इयर MCQ अँड प्रॅक्टिस MCQ पण प्रोव्हाइड केले जातील विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. ओके. तर जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके. न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी आम्ही स्टार्ट केलं आहे 2022 साठी. सो डू जॉईन इट. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. व्हॉट ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी इज डन इन बिझनेस एन्व्हायरमेंट. म्हणजेच खालील दिलेली कोणती बिझनेस ऍक्टिव्हिटी बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजेच व्यवसाय वातावरणात केली जाते. ओके. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत व्यवस्थापन, सेकंड ऑप्शन आहे नियोजन, थर्ड ऑप्शन आहे कोऑर्डिनेशन म्हणजेच समन्वय, आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे या प्रश्नाचा आन्सर देण्याकरता आपल्याला बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय या कन्सेप्टची माहिती असणे खूप गरजेचं आहे. ओके. बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजेच व्यावसायिक वातावरण म्हणजे कर्मचारी, ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा, पुरवठा आणि मागणी, व्यवस्थापन, ग्राहक, मालक, सरकाराचे उपक्रम, तंत्रज्ञानातील नवकल्पना, सामाजिक ट्रेंड, बाजारातील कल, आर्थिक बदल यासारखे सर्व अंतर्गत आणि बाह्य घटकांची बेरीज किंवा संग्रह, यालाच आपण व्यावसायिक वातावरण असे म्हणतो. ओके. बिझनेस एन्व्हायरमेंट किंवा व्यवसाय वातावरण म्हणजे काय हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. करेक्ट. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की याचा आन्सर काय होईल. ओके. तो इथे या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन. ओके. Which of the following is not a feature of business environment. म्हणजे खालीलपैकी कोणते व्यवसाय वातावरणाचे वैशिष्ट्य नाही. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत इंटर रिलेटेड एलिमेंट म्हणजेच इंटरकनेक्टेड असणे, कनेक्टेड असणे एकामेकाशी. ओके. सेकंड ऑप्शन आहे कॉम्प्लेक्सिटी. थर्ड ऑप्शन्स आहे डायनॅमिक म्हणजे जे सतत चेंज होतं. आणि लास्ट ऑप्शन आहे कंटिन्युअस म्हणजे जे सतत चालतं, जे कंटिन्यू होतं. इथं या प्रश्नाचा आन्सर देण्याकरता तुम्हाला बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. ओके.
आता इथे व्यावसायिक वातावरण किंवा बिझनेस एन्व्हायरमेंट इज कन्सर्न विथ दोज पार्ट ऑफ अ एन्व्हायरमेंट एलिमेंट of the business enterprise which influence or impact its activity and decided its valuability. Okay? म्हणजेच जे त्याच्या क्रियाकलापावर प्रभाव टाकतात किंवा प्रभावित करतात आणि त्याची व्यवहार्यता ठरवतात. हे व्हेरिएबल्स आणि शक्तींना संचित करते जे कंपनीच्या प्रभावी क्लायंट कनेक्शन तयार करण्याच्या आणि ते चाल ठेवण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकतात. सतत घटक व्यवसाय वातावरणाचा भाग नसतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की सतत घटक व्यवसाय वातावरणाचा भाग नसतात. म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी, म्हणजेच कंटिन्युअस. कंटिन्युअस इज नॉट अ फीचर ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट. Given which environment is composed of law, government agency and pressure group. इथे ऑप्शन्स दिले आहे डेमोग्राफिक, इकॉनॉमिक, सोशल कल्चर आणि लास्ट ऑप्शन आहे पॉलिटिकल लीगल. इथे या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथे चारही जे ऑप्शन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे चारही ऑप्शन्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असणे म्हणजे जो कन्सेप्ट दिला आहे तो क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. कारण कुठच्याही ऑप्शनवर कधीही प्रश्न येऊ शकतो. ओके, आता जर आम्ही बघितलं डेमोग्राफिक, तर डेमोग्राफिक म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय पर्यावरण म्हणजे एखाद्या फर्म किंवा राष्ट्राभोवती असलेल्या मानवी लोकसंख्येच्या वैशिष्ट्याचा संदर्भ असतो आणि बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जो सेकंड ऑप्शन आहे तो आहे इकॉनॉमिक, म्हणजेच आर्थिक वातावरण. हा शब्द ग्राहकांच्या किंवा व्यवसायाच्या खरेदीच्या सवयीवर प्रभाव टाकणाऱ्या आणि त्यामुळे कंपनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या सर्व बाह्य आर्थिक घटनांना सूचित करतो. थर्ड ऑप्शन्स आहेत सोशल कल्चर, म्हणजेच सामाजिक संस्कृती. जर आपण सोशल कल्चरचं डेफिनेशन बघितलं तर all the social surrounding that affect the growth and the operation of a business directly or indirectly. म्हणजेच सामाजिक परिसर म्हणून परिभाषित केले जाऊ शकते जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यवसायाच्या वाढीवर आणि ऑपरेशनवर परिणाम करतात. ओके, आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे पॉलिटिकल लीगल, म्हणजेच राजकीय कायदेशीर. Political environment is a combination of lot of factors such as current political party in power, a degree of politician of a trade and a industry, the efficiency of a current environment, current government policies, current legal framework, the public attitude towards the economy. म्हणजेच राजकीय कायदेशीर वातावरण हे सध्याच्या सत्तेत असलेल्या राजकीय पक्ष, व्यापार आणि उद्योगाच्या राजकीय कारणाचे प्रमाण, सध्याच्या सरकाराची कार्यक्षमता, सरकारी धोरणे. म्हणजेच ओव्हरऑल जर आपण पॉलिटिकल लीगल बद्दल बघितलं तर जे काही सरकारवर येईल, सरकारवर रिलेटेड येईल ते सर्व पॉलिटिकल लीगल मध्ये येईल. ओके, समजा जर एखादा प्रश्न पॉलिटिकल लीगल वर आला तर तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज अंडरस्टँड करा आणि स्किप करू नका. ओके, समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये सरकारबद्दल बोलत आहेत किंवा कायद्यांबद्दल बोलत आहेत म्हणजे ऑब्वियसली ते पॉलिटिकल लीगल एन्व्हायरमेंट मध्येच येणार. सो इथे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी, दॅट इज पॉलिटिकल लीगल और राजकीय कायदेशीर. The Central Consumer Protection Council established by केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद कोणी स्थापन केली? आणि ऑप्शन्स आहेत राज्य सरकार, केंद्र सरकार, संसद आणि भारताचे राष्ट्रपती. ओके, Central Consumer Protection Council was established by a central government. Okay,
सदस्यांचा समावेश आहे ग्राहक व्यवहार मंत्री, अध्यक्ष आणि विहित केलेल्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणारे इतर अधिकृत किंवा अशासकीय सदस्यांची संख्या. म्हणजेच इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी, म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकार. When was FEMA came into existence? FEMA कधी अस्तित्वात आली? ओके, आणि तुमचे ऑप्शन्स आहेत 1 जून 2000, 31 जून 2000, 20 मे 1999 आणि 12 मे 1999. इथे फेमाचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणे खूप गरजेचे आहे, कारण एखादा क्वेश्चन इथे मोस्ट प्रोबेबली येतोच. ओके, त्यामुळे फेमाबद्दल थोडंसं नॉलेज तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट किंवा ज्याला आपण फेमा असंही संबोधतो, पूर्वीच्या फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट म्हणजेच फेराच्या बदली म्हणून सादर करण्यात आला आहे. ओके, आणि जो फेमा जो आहे तो 1 जून 2000 रोजी एक कायदा बनला. म्हणजेच इथं तुमचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, फेमा 1 जून 2000 मध्ये अस्तित्वात आला. ओके, केंद्रीय बँक खालीलपैकी कोणत्या धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील बचत, गुंतवणूक आणि ग्राहक खर्चावर लक्षणीय प्रभाव टाकू शकते? आणि ऑप्शन्स आहेत वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, औद्योगिक धोरण आणि लास्ट ऑप्शन आहे परकीय चलन धोरण. जर आपण वित्तीय धोरण बद्दल बघायला गेलो, म्हणजेच फिस्कल पॉलिसी बद्दल जर बघायला गेलो, तर is a use of a government spending and a taxation to influence the economic. Government typically use the fiscal policy to promote strong and sustainable growth and reduce the poverty. औद्योगिक धोरण किंवा इंडस्ट्रियल पॉलिसी, एखाद्या देशाची औद्योगिक धोरण किंवा औद्योगिक धोरण हे सर्व अर्थव्यवस्थेच्या काही भागांचा विकास आणि वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि अधिकृत धोरणात्मक प्रयत्न करते, जे बहुतेक वेळा उत्पादन क्षेत्राच्या सर्व किंवा भागावर केंद्रीय असते. ओके, आणि जो लास्ट ऑप्शन जो आहे तो आहे परकीय चलन धोरण किंवा फॉरेन एक्सचेंज पॉलिसी. विनिमय दर धोरणामध्ये विनिमय दर प्रणाली निवडणे आणि परकीय चलन व्यवहार कोणत्या वैशिष्ट्य दराने होईल हे निर्धारित करणे समाविष्ट आहे. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी, म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी किंवा चलन विषयक धोरण. The central bank can significantly influence the saving, investment and consumer spending in the economy through the monetary policy. The low income economy are sometimes referred to as कमी उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांना कधी कधी असेही संबोधले जाते. आणि ऑप्शन्स आहेत पहिले जग म्हणजेच फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड म्हणजेच दुसरे जग, थर्ड वर्ल्ड किंवा यापैकी काहीही नाही, none of the above. The correct answer for this question will be option number C. The low income economy are sometimes referred to as third world. The government of India constituted a public sector disinvestment commission on. म्हणजेच सरकार भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्तवणूक आयोगाची स्थापना कधी केली? आणि ऑप्शन्स आहेत 15 मार्च 1991, 23 ऑगस्ट 1996, 23 सप्टेंबर 1993 आणि लास्ट ऑप्शन आहे 6 मे 1994. इथे तुम्हाला पब्लिक सेक्टर डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तो कन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण जरी एखादा प्रश्न याच्यावर आला तर तुम्ही त्या पोझिशन मध्ये असाल की तुम्ही त्या प्रश्नाला सहसा उत्तर देऊ शकाल. सो ऑगस्ट 1996 मध्ये जी व्ही रामकृष्ण
यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्तीवेतन आयोगाची स्थापना भारतीय PSUच्या हळूहळू निवृत्तीवेतनाचा सल्ला देखरेख आणि प्रचार करण्यासाठी करण्यात आली. ओके, म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. The Government of India constituted a public sector disinvestment commission on 23rd August 1996. The Planning Commission was set up in India. भारत नियोजन आयोगाची स्थापना म्हणजे करण्यात आली. ओके, म्हणजे कधी करण्यात आली. इथे तुम्हाला प्लॅनिंग कमिशन बद्दल माहिती असणे गरजेचे आहे, कारण हा प्रश्न त्याच्यावरच आहे. एखादा प्लॅनिंग कमिशन वर कुठला दुसरा क्वेश्चन पण येऊ शकतो. त्यामुळे प्लॅनिंग कमिशन बद्दल थोडीशी माहिती स्वतःला असणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही थिअरी लेक्चर्स पण बघू शकता, जे की तुम्हाला निहाल सरने ऑलरेडी प्रोव्हाइड केले आहे युनिट 1 वर. ओके, सो इथं प्लॅनिंग कमिशन म्हणजेच प्लॅनिंग कमिशन वॉज एन इन्स्टिट्यूट इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया which formulated India's 5-year plan among the other functions. In his first Independence Day speech in 2014, the Prime Minister Narendra Modi announced his intention to disclose the Planning Commission. And the Planning Commission म्हणजेच नियोजन आयोगाची स्थापना मार्च 1950 मध्ये भारत सरकारच्या ठरावाद्वारे करण्यात आली आणि राष्ट्रीय विकास परिषदेच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली कार्य करते. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. द प्लॅनिंग कमिशन वॉज सेट अप इन इंडिया इन 1950. ओके, which policy is concerned with raising revenue through taxation and deciding on the level and a pattern of expenditure. म्हणजेच कोणते धोरण कर आकारणीद्वारे महसूल वाढविण्यासाठी संबंधित आहे आणि स्तरावर निर्णय घेते आणि खर्चाचा नमुना. आणि इथे ऑप्शन्स आहेत मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, कॅश पॉलिसी and last option आहे none of this. Fiscal policy is a part of government policy, okay, which concern with raising revenue through taxation and other means and deciding on the level and a pattern of expenditure. म्हणजेच राजकोषीय धोरण हा सरकारी धोरणाचा एक भाग आहे, जो कर आकारणी आणि इतर मार्गांनी महसूल वाढवण्यासाठी संबंधित आहे आणि खर्चाची पातळी आणि नमुना ठरवण्याची संबंधित आहे. म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी, फिस्कल पॉलिसी. हा जो प्रश्न आहे तो आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे, जो की तुम्हाला आन्सर करायचा आहे. सो क्वेश्चन इज विच ऍक्ट वॉज रिप्लेस with the introduction of Competition Act 2000. म्हणजेच स्पर्धा कायदा 2002 आणून कोणता कायदा बदलण्यात आला. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत फेरा, MRTP, पोटा आणि लास्ट ऑप्शन आहे यापैकी एकही नाही. प्लीज प्रश्नाचा आन्सर द्या, ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही ऍट प्रेझेंट कुठे उभे आहात, म्हणजे तुमची तयारी किती झाली आहे हे तुम्हाला याच्यावरून कळेल. आन्सर चुकलं तरीही काहीही हरकत नाही, प्लीज आन्सर करा. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेनेशन सोबत देईन. ओके.